नमस्कार मित्रांनो, सिको सिम्पलीकडनं आपलं स्वागत. युनिट्स आणि मेजरमेंट्सच्या या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण काय बघितलं होतं? आपण फिजिकल क्वांटिटीज शिकलो होतो, राईट? आपण 7 फिजिकल क्वांटिटीज बघितल्या होत्या. त्यामध्ये फंडामेंटल, डिराइव्ड आणि सप्लिमेंटरी पाहिल्या. मग आपण डायमेन्शन ॲनालिसिस शिकलो होतो, हो की नाही? म्हणजे एल, एम आणि टी ही नोटेशन्स वापरून आपण काय करू शकतो? वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स काढू शकतो. आणि त्यावरनं आपण एक प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी बघितलं होतं की आपण 2 सिमिलर फिजिकल क्वांटिटीजचंच ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो, राईट? आणि ह्याचं मग आपण युजेस ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस पाहिलं होतं. त्यामध्ये आपण काय बघितलं की आपण वेगवेगळ्या ज्या क्वांटिटीज असतात त्याचे युनिट्सचे कन्वर्जन फॅक्टर काढू शकतो. कुठलंही फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की नाही आहे ते काढू शकतो. हे सगळं आपण यामध्ये बघितलं होतं. याचे काही लिमिटेशन्स पण आपण स्टडी केले होते. लिमिटेशन्समध्ये काय बघितलं होतं की आपण कन्वर्जन फॅक्टरला जर युनिट असेल तर आपण त्या पद्धतीचे जे फिजिकल इक्वेशन्स असतील ते बॅलन्स करू शकत नाही यूजिंग डायमेन्शन ॲनालिसिस, राईट? मग मेजरमेंट ऑफ लेंथ, मास आणि टाईम आपण शिकलो होतो. त्यामध्ये आपण लेंथमध्ये बघितलं होतं की नाही की जे स्टार्स किंवा जे काही प्लॅनेट असतात त्याची साईजेस आणि डिस्टन्स फ्रॉम अर्थ कसं काढलं जातं यूजिंग पॅरलॅक्स. ही कन्सेप्ट आपण बघितली होती. जर तुम्ही नसेल बघितलं तर ह्याच्या आधीचा व्हिडिओ जरूर बघा. त्यानंतर मास आणि टाईम ह्याचं जे स्टँडर्डायझेशन आहे, जसं टाईमचं सेकंड आहे किंवा मासचं KG आहे, ह्याचे स्टँडर्ड वेट्स कसे फिक्स केले गेले किंवा स्टँडर्ड्स कसे फाइंड आउट केले गेले, आपण हे सगळं मागच्या व्हिडिओजमध्ये शिकलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲक्युरसी, प्रिसिजन आणि एरर्स. याचं रिझन काय आहे की फिजिक्स किंवा कुठलाही सब्जेक्ट सायन्समधला दॅट डिपेंड्स अपॉन मेजरमेंट. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचे मेजरमेंट्स करावे लागतात आणि एक्सपेरिमेंट्स करावे लागतात, त्याचे ऑब्झर्वेशन्स घ्यावे लागतात. तर काय होतं की ज्यावेळेस आपण हे एक्सपेरिमेंट्स करतो त्या एक्सपेरिमेंट्सचे जे फाइंडिंग्स असतात, त्याचे जे ऑब्झर्वेशन्स असतात, त्यावरनं जी थिअरी आहे किंवा जे काही प्रिन्सिपल्स, जे काही लॉज आहे, जे काही फिनोमेना आहे, हे डिफाईन करतो आपण, बरोबर की नाही? आणि त्याच्यामध्ये जर ॲक्युरसी नसेल, त्या मेजरमेंट्समध्ये जर प्रिसिजन नसेल तर काय होऊ शकतात? एरर्स. आता ह्याचा नेमका अर्थ काय होतो आपण यापुढे बघूया. तर सुरू करूया आजचा फन विथ फिजिक्स 5 फन. तर मित्रांनो, तुम्ही ह्या पद्धतीचा जो वेइंग बॅलन्स आहे हा पाहिला असेल, है ना? तर किराणा दुकानामध्ये अशा पद्धतीचा बॅलन्स असतो. भाजी माल घ्यायला गेलं तर असा बॅलन्स असतो, बरोबर? जर खूप मोठ्या गोष्टी मेजर करायच्या असतील, पोतं वगैरे असेल 100 किलोचं, तर अशा पद्धतीचा वेइंग बॅलन्स असतो. आता सांगा की जर असे जे वेइंग बॅलन्सेस असतील ते आपण जर समजा सोनाराकडे सोनं घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी हे वेइंग बॅलन्स चालतील का? नाही चालणार. त्या ठिकाणी अशा पद्धतीचा वेइंग बॅलन्स तुम्ही बघितला असेल, हो की नाही? आता हा जो बॅलन्स आहे, ह्या बॅलन्समध्ये बघा की तुम्ही छोटं वजन जे आहे त्याच्यात मोजू शकतात, है ना? आता जर आपल्याला वेळ मोजायची असेल आणि समजा चालू आहे, ठीक आहे? त्या ठिकाणी आपण हे घड्याळ वापरणार की हे घड्याळ वापरणार? आणि त्याचा रिझन काय आहे ह्याचाही विचार करा. तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते की आपली जी 100 मीटरची जी रनिंग रेस असते की नाही, त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ते वर्ल्ड रेकॉर्ड काय आहे वर्ल्ड चॅम्पियनशिपचं? तर पहिला खेळाडू आहे ना, त्याला 9.76 सेकंड लागले होते. दुसरा खेळाडू आहे त्याला 9.89 सेकंड लागले होते, म्हणजे थोडा जास्त वेळ लागला. तिसरा खेळाडू आहे ना, त्याला 9.90 सेकंड लागला होता. तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघा की फरक किती छोटा आहे. स्पेशली हा जो सेकंड आणि थर्ड जो आहे, सेकंड विनर आणि थर्ड विनर, ह्याच्यामध्ये अक्षरशः 0.01 सेकंड इतका छोटा डिफरन्स आहे. हा डिफरन्स कॅल्क्युलेट करणं कधी शक्य झालं? ज्या वेळेस अशा पद्धतीचं जे डिजिटल क्लॉक आहे ना ते वापरलं गेलं. म्हणजे ह्याची ॲक्युरसी इथपर्यंत आहे. म्हणजे एका सेकंडला जर तुम्ही 100 पार्ट्सने डिव्हाइड केलं तर तितका बारीकसा वेळसुद्धा या क्लॉकने मेजर करणं शक्य झालं. म्हणजे ह्याच्यामध्ये एवढी ॲक्युरसी होती, बरोबर? आता जर आपल्या घरामध्ये एखादं कार्पेंट्री वर्क करायचं असेल, सुतारकाम किंवा कापड मेजर करायचं असेल, त्यावेळेस आपण हाताने ते मोजणार ते बरोबर येईल की पट्टीने मोजणार ते बरोबर येईल की मेजरिंग टेप वापरला ते मेजरमेंट जास्त बरोबर येईल? ह्याचा विचार तुम्ही मला करून सांगा, ठीक आहे? ह्यामध्ये काय होईल की आपण किती बोटं लांब करतो किंवा प्रत्येकाचा हात कसा वेगवेगळा आहे त्या पद्धतीने हे जे मेजरमेंट आहे हे बदलत जाईल. म्हणजे हे डेफिनेटली काय असेल? हे स्टँडर्ड नसेल. पण त्याचपेक्षा जर आपण पट्टी वापरली किंवा मेजरिंग टेप वापरला तर ते मेजरमेंट जास्त ॲक्युरेट होईल.
बरोबर. आणि जर आपण परत ते मेजरमेंट घेतले तरीसुद्धा ह्याच्यामध्ये काय असेल, रिपीटेबिलिटी असेल. म्हणजेच परत परत जर मेजरमेंट घेतलं तर पुन्हा पुन्हा ते साधारणतः तेवढंच येईल. पण हाताने जर मोजलं, तो हात बदलला किंवा आपल्या बोटांची जर लांबी आपण बदलली तर काय होणार आहे, म्हणजे हे जे स्ट्रेचिंग डिस्टन्स आहे हे बदललं तर आपल्याला वेगळं वेगळं आन्सर येईल. म्हणजे त्याच्यामध्ये प्रिसिजन नसेल. आता तुम्ही ऑब्झर्व करताय की मी 2 शब्द खूप वेळा वापरते की ॲक्युरसी आणि प्रिसिजन, ॲक्युरसी आणि प्रिसिजन. तर ही कन्सेप्ट आपण नीट जी काय लँग्वेज आहे किंवा जी काय डेफिनेशन आहे ती समजून घेऊया. ॲक्युरसी म्हणजे काय बघा. ॲक्युरसी म्हणजे हाऊ क्लोज द मेजरमेंट इज टू द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. इथे इम्पॉर्टंट शब्द आहे ॲक्च्युअल आणि क्लोजनेस. म्हणजे समजा एखादी जी गोष्ट आहे, एखादी लांबी आहे ती समजा 2 मीटर एक्झॅक्ट आहे, ठीक आहे, आणि ती मला माहिती आहे. मी तुम्हाला सांगितलं की ती मोजा. आता तुम्हाला ती कन्फर्म करायची आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या मेथडनी जेव्हा ती मेजरमेंट कराल, समजा हाताने मोजलं, पट्टीने मोजलं, टेपने मोजलं, त्यावेळेस सपोज तुम्ही मला आन्सर दिलं की ते 1.9 मीटर आहे की 1.99 मीटर आहे. तर 2 मीटर हे जे काही आन्सर आहे ना, 2 मीटर याच्या जवळ तुम्ही किती आहात त्यावरती डिपेंड करते तुमची ॲक्युरसी. म्हणजे ॲक्च्युअल आन्सर जे असतं त्याच्या तुम्ही किती जवळ असतात, दॅट विल टेल की तुम्ही किती ॲक्युरेट आहात. ठीक आहे. आता प्रेसिजन म्हणजे काय ते बघूया. प्रेसिजन म्हणजे काय की ज्यावेळेस आपण रिपीट मेजरमेंट्स करतो, म्हणजे तुम्ही 1, 2, 3, 4 वेळा मेजरमेंट घेतले, त्यावेळेस जर तुम्हाला जी ॲक्युरेट व्हॅल्यू आहे त्याच्या जवळ जर आन्सर मिळालं तर म्हणजे काय आहे की तुमचे जे रिझल्ट्स आहेत ते रिप्रोड्युसिबल असतील, पुन्हा पुन्हा त्याच नियर बाय व्हॅल्यूज तुम्हाला मिळत असतील, तर मग काय म्हणणार की प्रिसिजन जास्त आहे, म्हणजे प्रिसिजन आहे मेजरमेंटमध्ये. ओके. तर आता ह्याला आपण एका गेममधनं याला समजून घेऊया. ठीक आहे ना. तर आपण काय करूया की नेमबाजीचा एक गेम खेळूया. ठीक आहे. त्यामध्ये आता हा जो टार्गेट बोर्ड आहे ना, याला डार्ट बोर्ड असं म्हणतात, याच्यावरती आपण काय करू, आता आपल्याला बाण मारायचे आहेत आणि आपली एक्झॅक्ट पोझिशन म्हणजे ही आहे, हा रेड मार्क आहे. ठीक आहे. तर आता आपण बाण मारायला सुरुवात केली. ओके. सो आता आपण 3 शॉट्स मारले, 1, 2 आणि 3. आता ह्या मेजरमेंट, आता इथे ह्या टार्गेटमध्ये आता जेव्हा आपण हा जो बाण मारला, इथे काय झालं की एक इथे गेला, एक इथे गेला, एक इथे गेला. ठीक आहे. म्हणजे कुठलाही बाण ह्या टार्गेट पोझिशनला, ह्या ॲक्युरेट पोझिशनला गेलेला नाही. प्लस या तिन्ही बाणांमध्ये काय की अंतर जास्त आहे. ठीक आहे. आपण परत एकदा अटेम्प्ट केला, पुन्हा एकदा बाण मारला, 1 शॉट, 2nd आणि 3rd. हा शॉट चांगला आहे कारण की काय की हे बघा, इथे ॲक्युरेट पोझिशनला एकही बाण गेला नाही, पण तिन्ही बाण साधारणतः एकाच पोझिशनला गेले. म्हणजे ह्या तिन्ही बाणांमधलं जे काय डिस्टन्स आहे की नाही या पोझिशनमधलं, ते कमी आहे. ओके. आपण परत एक चान्स घेऊया, 1, 2 आणि 3. इथे आता हे तिन्ही बाण ॲक्युरेट पोझिशनला गेलेले आहेत. गुड. पण काय झालं माहिती आहे का की या तिन्ही बाणांमध्ये तरीसुद्धा काय आहे, डिस्टन्स आहे. म्हणजे एकच जर पोझिशन फिक्स केली, समजा हा बाण जेव्हा इथे पोचला, दुसरा बाण ह्या पोझिशनला नाही आला, तो थोडासा लांब गेला आहे, तिसरा अजून थोडा लांब गेलेला आहे. ठीक आहे. मग चौथा अटेम्प्ट केला आपण. चौथ्या अटेम्प्टमध्ये 1, 2 and 3. आता बघा इथे काय झालं आहे की आपण ॲक्युरेट पोझिशनला पण आलो आणि तिन्ही बाण जे आहेत त्यांच्यातलं डिस्टन्स कमी आहे ना त्याच्या पॉईंट्समधलं. आता याचा अर्थ बघा, ह्या टर्म्समध्ये ॲक्युरसी आणि प्रिसिजन हे समजून घ्यायचं असेल तर पहिल्या अटेम्प्टमध्ये काय झालं माहिती आहे का की ॲक्युरसी पण नव्हती आणि प्रेसिजन पण नव्हतं. प्रेसिजन का नव्हतं, कारण की रिपीट अटेम्प्ट जेव्हा केले त्या रिपीट अटेम्प्टमधलं आपापसामधलं डिस्टन्स जास्त आहे आणि ॲक्युरसी तर नाहीच आहे, कारण की एकही बाण ॲक्युरेट पोझिशनला गेला नाही. म्हणजे ॲक्युरेट पोझिशनपासनं हे डिस्टन्स लांब आहे, म्हणून लो ॲक्युरसी आहे. आपापसामधले तिन्ही अटेम्प्ट्समधले पण डिस्टन्सेस जास्त आहे, डिफरन्सेस, म्हणून प्रिसिजन पण कमी आहे. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये काय झालं की ॲक्युरसी जरी नसली, कुठलाही अटेम्प्ट ॲक्युरेट पोझिशनला नाही गेला, ॲक्युरेट पोझिशनपासनं हे डिस्टन्स जास्त आहे, म्हणजेच काय झालं, ॲक्युरसी कमी झाली. पण तिन्ही जे अटेम्प्ट्स आहेत त्यांच्यातला आपापसामधला फरक खूप कमी आहे, म्हणजे इथे प्रिसिजन जास्त आहे. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये काय झालं की इथे आपण ॲक्युरेट पोझिशनला आलो, पण या तिन्ही अटेम्प्ट्समधलं जे काय डिस्टन्स आहे ते जास्त असल्यामुळे इथे प्रिसिजन कमी आहे. आता 4th अटेम्प्टमध्ये काय झालं की इथे आपण ॲक्युरेट पोझिशनला पण आलो, म्हणजे ह्या पोझिशनपासनं ही जी सेंटर पोझिशन आहे तिथेच हे बाण आहे, त्याच्यामुळे हे ॲक्युरेटली त्या टार्गेटवरती आलेले आहे. आणि आपापसामधले जे अटेम्प्ट्स आहेत, म्हणजे रिपीट जेव्हा आपण करतो आहे तर त्याच्यामधलं पण डिफरन्स कमी झाल्यामुळे काय झालं की इथे प्रिसिजन वाढलेलं आहे.
ठीक आहे. सो प्रिसिजन आणि ॲक्युरसी ह्या दोन शब्दामध्ये गल्लत करायची नाही. ॲक्युरसी म्हणजे तुमच्या ॲक्युरेट आन्सरपासून तुम्ही किती जवळ आहात. जितके जवळ तेवढी ॲक्युरसी जास्त, जितके लांब तेवढी ॲक्युरसी कमी. प्रिसिजन म्हणजे काय की तुम्ही मल्टिपल टाईम जेव्हा 1 2 3 4 टाईम्स जेव्हा अटेम्प्ट करता आहात, जेव्हा मेजरमेंट्स घेत आहात, त्या केसमध्ये आपापसामधलं त्यांचं जे काही दोन रिडिंग्समधलं जे काही डिफरन्स आहे तो कमी असायला पाहिजे, म्हणजे तुमचं प्रिसिजन जास्त असणार आहे. ठीक आहे. पण काय होतं की जेव्हा एक्सपेरिमेंट्स करतो त्यावेळेस बऱ्याचदा एरर्स होतात. आता हे एरर्स का होतात, चुकतो का बरं आपण मेजरमेंट घेताना? ठीक आहे. त्याचं पहिलं रिझन काय आहे की क्वालिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट. कारण की आपण मेजरमेंट करणार म्हणजे आपल्याला काय लागेल, इन्स्ट्रुमेंटची गरज पडेल. मग इन्स्ट्रुमेंट जर चांगलं नसेल तर डेफिनेटली काय होणार आहे की तुमचं मेजरमेंटमध्ये एरर येणार आहे. दुसरं काय आहे की स्किल ऑफ द पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट. म्हणजे आता जो एक्सपेरिमेंट करणारा व्यक्ती आहे तो जर काळजीपूर्वक रिडिंग घेत नसेल किंवा तो जर त्याची झिरो पोझिशन आहे किंवा त्याचं जो काही ओरिएंटेशन आहे इन्स्ट्रुमेंटचं ते जर नीट धरत नसेल. साधी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा भाजीच्या दुकानात जातात की नाही तेव्हा काय बघतात की तो जो काटा आहे त्याला तुम्ही आधी त्या किराणाच्या दुकानदार जो आहे त्याने 0 सेट केलं आहे की नाही ते बघतात. किंवा पेट्रोल भरायला गेले तेव्हा पण बघता की नाही की त्याने आधीचं रिडिंग 0 केलं आहे की नाही. ह्याचं कारण काय आहे की पुढे जे काही येणारी क्वांटिटी असेल ती करेक्ट येईल. जर तो आधीचा 0 सेट केला नसेल तर मग काय होईल, तुमचं जी काही क्वांटिटी घेणार आहात, पेट्रोल असू दे किंवा कुठलाही किराणा माल असू दे, भाजी असू दे, ते काय येणार आहे, चुकीचं येणार आहे ते वे. राईट. त्याच्यामुळे या गोष्टी गरजेच्या असतात की ती व्यक्ती कशी काम करते आहे किंवा त्याचे एक्सपेरिमेंटल स्किल्स कसे आहेत. तिसरं आहे द मेथड यूज्ड फॉर द मेजरमेंट. आता कुठल्या पद्धतीने मेजरमेंट घेतली जात आहेत. जसं मी सांगितलं ना की लेंथ मोजायची आहे, हात वापरताय, पट्टी वापरताय, लांबचा अंतर मोजायचं आहे तर काही टूल वापरता आहेत, कुठल्या मेथडनी एखादी गोष्ट मेजर करायला जात आहात ती मेथड फार इम्पॉर्टंट आहे. राईट. म्हणजे समजा आता 1 किलो तांदूळ मागितले आणि तुम्ही ते हाताने मूठ भरून देताय आणि तुम्ही मला सांगितलं की होते आता हे 1 किलो झाले, आता तुम्ही जा, हे 1 किलो तुम्हाला तांदूळ पाहिजे होते ते आम्ही दिले. पण जर त्याच्यामध्ये काय आहे की ही जी वापरलेली मेथड चुकीची आहे का, कारण की तुम्ही स्टँडर्ड वेट जे आहे 1 किलोचं ते वापरलं नाही. म्हणजे कुठल्या मेथड आपण चूज करतो त्या मेथड्सवरती आपली ॲक्युरसी आणि प्रिसिजन डिपेंड करतं. राईट. चौथं रिझन काय आहे एरर्स येण्याचं, ते आहे की एक्सटर्नल ऑर इंटरनल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट्स. म्हणजे काय आहे की बऱ्याच असं असतं की आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे, आपण एक्सपेरिमेंट नीट करतो आहे, बरोबर, पण आजूबाजूच्या भोवतालच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्समुळे आपले रिडिंग्स जे आहेत ते खराब येऊ शकतात. आता एक्झाम्पल घेऊया की तुम्ही एका भांड्यामध्ये सॉल्ट ठेवलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे सॉल्ट असं भरून ठेवलं आहे. ठीक आहे. हे सॉल्ट आहे. आता सॉल्ट भरल्यानंतर काय आहे की आज जर त्याचं आपण वजन घेतलं, आज एक फ्रेश पॅकेट आणलं आणि त्याच्यातलं थोडंसं मीठ काढलं आणि एका वेइंग बॅलन्सवरती आज आपण याचं रिडिंग घेतलं आणि 5 ग्रॅम असं आलं. ठीक आहे. आता आपण हे भांडं ॲज इट इज असंच ठेवलं उघडं आणि उद्या घेतलं, उद्या आपल्याला ह्याचं वजन झालं 5.1 ग्रॅम. तर हा डिफरन्स का झाला असेल, कारण की आजकाल काय आहे की हवेमध्ये ह्युमिडिटी आहे, त्याच्यामुळे काय केलं की हवेतलं जे मॉइश्चर आहे, जे काही पाणी येतं ह्या मिठाने शोषून घेतलं, ते ओलसर झालं आणि त्याच्या मॉइश्चर कंटेंट वाढल्यामुळे वजन पण वाढलं. पण जर आपण हा फॅक्टर कंट्रोल केला आणि हे समजा हे मीठ क्लोज कंडिशनमध्ये ठेवलं, पॅक्ड कंडिशनमध्ये ठेवलं मोजून, तर उद्या पण जर आपण याचं मेजरमेंट घेतलं तर आपल्याला ते 5 ग्रॅम असं मिळेल. म्हणजे हवेतलं जे काही घटक आहेत किंवा टेम्परेचर, प्रेशर या सगळ्या गोष्टींचा किंवा ह्युमिडिटी या सगळ्या गोष्टींचा या आपल्या एक्सपेरिमेंटल मेजरमेंटवरती फरक पडत असतो. त्यालाच आपण काय म्हणणार, एक्सटर्नल किंवा इंटरनल फॅक्टर्स असं म्हणणार. ठीक आहे. आता एरर्सचे प्रकार आहेत. ठीक आहे. कुठल्या कुठल्या टाईपचे एरर्स होतात. सो पहिला आहे सिस्टमॅटिक एरर. म्हणजे तो कशावरती डिपेंड करतो, त्याचे सोर्सेस काय आहेत. एक म्हणजे इम्परफेक्ट कॅलिब्रेशन. म्हणजे काय की जो वेइंग बॅलन्स आहे, प्रत्येक 1 kg जेव्हा आपण त्याच्यावरती वाढवत चालतो त्यावेळेस बरोबर त्याने 1 kg, 2 kg, 3 kg असं द्यायला पाहिजे. ठीक आहे. पण कधी हे कॅलिब्रेशन करेक्ट नसेल तर कधी काय होतं की 1 kg इतकंच वजन त्याच्यावरती एक्स्ट्रा वाढवलं तर तो काय दाखवतो, कधी 2.1 दाखवतो. समजा ॲडिशनल अजून 1 kg दाखवलं, 3 kg केले, त्याऐवजी तो काय दाखवणार आहे, समजा 3.5 दाखवतोय. म्हणजे काय की ह्याचं कॅलिब्रेशन जे आहे ना ते कॅलिब्रेशन करेक्ट नाही आहे. कारण की सेम वेट जेव्हा आपण ॲड करतो आहे तेव्हा बरोबर जे काही त्याच्यात चेंजेस व्हायला पाहिजे ते होत नाही आहेत, बरोबर, म्हणजे याचं कॅलिब्रेशन करेक्ट नाही आहे. ओके. त्यानंतर कुठला अजून सोर्स असतो याचा,
इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजे ज्या पद्धतीने ऑब्झर्वेशन केले जात आहेत ते ऑब्झर्वेशन करेक्ट नाही आहे, ती मेथड करेक्ट नाही आहे. म्हणजे आता समजा आता हे मेजरिंग सिलेंडर तुम्ही तुमच्या लॅबमध्ये बघितलं असेल, ठीक आहे. ह्या मेजरिंग सिलेंडरवरती हे मार्किंग असतात, है ना. आता ह्यावेळेस ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कुठले केमिकल किंवा पाणी भरलं, ठीक आहे, सर तुम्ही हे वरतून बघताय की खालतून बघताय, ह्याची बघण्याची जी पद्धत आहे ती करेक्ट नसेल तर काय होणार आहे की त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशनच करेक्ट जर नाही केलं किंवा वेइंग बॅलन्स आहे तो स्टेडी नाही होऊ दिला तर काय होणार आहे की तुम्ही घाई केली, त्यावेळेस काय आहे की मेथड ऑफ ऑब्झर्वेशन चुकीची असल्यामुळे तुम्हाला काय येणार आहे, सिस्टमॅटिक एरर होईल. ठीक आहे. आता ह्याचे काय टाईप्स असतात, अजून ह्याचे सबटाईप्स आहेत. एक आहे इन्स्ट्रुमेंटल. इन्स्ट्रुमेंटल एरर कशामुळे येतो की ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करेक्ट नाही आहे किंवा त्याच्यामध्ये फरक आहे, त्याच्यामध्ये 0 नीट सेट होत नाही आहे इनिशियल रीडिंग, किंवा त्याच्यामधले मार्किंग्स करेक्ट नाही आहे, किंवा तो नीट मूव्ह करत नाही आहे, किंवा ओरिएंटेशन करेक्ट नाही आहे, अशा वेळेस काय होणार आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर होतो. दुसरा आहे पर्सनल एरर. हा कशामुळे होतो की ज्यावेळेस आपण बायस असतो, बायस किंवा केअरलेसनेस. ओके, केअरलेस असू. बायस म्हणजे काय की आपण कधी कधी शुअर असतो की अमुक एखाद्या गोष्टीचं रीडिंग इतकंच येईल किंवा ते इतकंच असेल, आपण ते चेकच करत नाही, त्यावेळेस काय की आपण बायस्ड आहोत. राईट. बायस म्हणजे काय की आपल्याला आधीच असं वाटतं, आधीच आपला पूर्वग्रह झालेला आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा एरर येतो. केअरलेसनेस म्हणजे काय, मी पुन्हा तेच सांगितलं की इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशनमुळेच हा टाईप येतो. हा जो पर्सनल एरर आहे हा कशामुळे की आपण कशा गोष्टी हँडल करतो, किती काळजी घेतो, ऑब्झर्वेशन किती शांतपणे घेतो, या सगळ्या गोष्टींवरती हा एरर जो आहे ना, हा टाईप आहे, हा डिपेंड करतो. ठीक आहे. दुसरा एरर काय आहे, तो आहे रँडम एरर. आता बघा की रँडम एरर मेंटल कंडिशन्स, म्हणजे मी सांगितलं ना की आपण सगळ्या गोष्टींची खबरदारी घेतो आहे, आपण केअरफुल आहोत, आपलं इन्स्ट्रुमेंट ठीक आहे, कॅलिब्रेटेड आहे आणि ऑब्झर्वेशनची मेथडसुद्धा करेक्ट आहे, तरीसुद्धा हा एरर येऊ शकतो. याचं कारण काय आहे की डेफिनेटली बरेचसे एक्सपेरिमेंट्स असतात किंवा बरेचसे जे मेजरमेंट्स असतात की नाही, त्या एक्सपेरिमेंटल कंडिशन्सवरती डिपेंड करतात. मी सांगितलं ना की टेम्परेचर आहे, प्रेशर आहे किंवा ह्युमिडिटी आहे, है ना, ह्युमिडिटी, याच्यावरती डिपेंड करतात आपले मेजरमेंट्समधले एरर्स. आता हे एरर्स आपल्याला मिनिमाइज करायला पाहिजे, तरच आपले एक्सपेरिमेंटल जे रिझल्ट्स आहेत ना ते रिलायबल होतील. आणि डेफिनेटली हा जो ॲस्पेक्ट आहे ना, हा आपल्या डे टू डे लाईफवरती पण अफेक्ट करतो, कारण की जेव्हा आपण एखादी गोष्टी देतो घेतो त्यावेळेसुद्धा आपल्याला हे एरर्स कमी झाले तर डेफिनेटली चुका होणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे डेफिनेटली हे फिजिक्स आहे ना ते आपल्या आयुष्यापासून वेगळं नाही आहे. बरोबर. सो हे एरर्स मिनिमाइज कसे करायचे. सो पहिलं आहे की सिलेक्टिंग ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंट. ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करायचं म्हणजे काय, आता जसं इथे एक्झाम्पल दिलं की केसांची लांबी मोजली जाते, ठीक आहे, तर आता लांब असल्यामुळे आपण इथे मेजरमेंट टेप वापरला, पण जर तेच त्याची थिकनेस मोजायची असेल, ह्या जस्ट केसाची जस्ट आपल्याला एक केस बारीकसा घेतला आणि तो किती जाड आहे, त्याची थिकनेस किती हे काढायची असेल, त्यावेळेस जर मेजरमेंट टेप वापरला तर चालेल का. आता मी तुम्हाला विचारते की रस्ता मोजायचा आपल्याला चांगला लांबलचक, त्यावेळेस आपण मेजरिंग टेप वापरला तर चालेल का. म्हणजेच काय की आपल्याला जे डिस्टन्स आहे, जी कुठली क्वांटिटी आहे, डिस्टन्स एक एक्झाम्पल आहे, पण दिस फिजिकल क्वांटिटी कुड बी एनिथिंग, काही असू शकतं, ठीक आहे, ते मोजताना आपण काय इन्स्ट्रुमेंट घेतो आहे ते ॲप्रोप्रिएटली आपल्याला सिलेक्ट करायला पाहिजे. ठीक आहे. दुसरं आहे चेकिंग कॅलिब्रेशन. हे आपण आधीच डिस्कस केलं की कुठलाही वेट घेताना आपल्याला हा आधीचा 0-0 आहे की नाही, जसं इथे एक पेट्रोल पंपचा पण एक एक्झाम्पल आहे की आधी हा 0-0 आहे की नाही आपण बघतो की नाही, नाही तर चिटिंग होऊ शकते. जसं सोनाराकडे गेलो, हा 0-0 नाही, इथे आधीच 1 ग्राम वजन दाखवत आहे आणि तुम्ही 2 ग्राम सोनं घ्यायला गेले तर काय होणार की 1 ग्राम आधीच दिसतंय त्याच्यामध्ये, तो आणखीन 1 ग्राम सोनं इथे ॲड केलं की रिडिंग किती येईल, 2 ग्राम, म्हणजे आपल्याला 1 ग्रामचा लॉस झाला. राईट. अशा गोष्टी जेव्हा डे टू डे लाईफमध्ये होऊ शकतात तर ह्या सगळ्यांचा विचार आपल्याला फिजिक्समधले एक्सपेरिमेंट्स करताना किंवा इवन केमिस्ट्रीमधले एक्सपेरिमेंट्स करताना लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला कॅलिब्रेशन आणि त्याचं इनिशियल 0 हे आपल्याला चेक करायला पाहिजे. ठीक आहे. तिसरं काय आहे की आपण कसं मिनिमाइज करू शकतो एरर, की यूजिंग इन्स्ट्रुमेंट करेक्टली. म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहे ते कॅलिब्रेटेड आहे पण करेक्टली वापरता यायला पाहिजे. जसं आता हा टेबलची जर आपल्याला ही विड्थ काढायची असेल आणि हा टेप आकडा धरला, याला पॅरलल नाही धरला, तर काय होणार आहे की ही मेथड इनकरेक्ट आहे.
जसं हा हात आहे, इथे एक शर्टचं मेजरमेंट दाखवलेलं आहे, ठीक आहे. आता हा हात लांब केला किंवा वाकडा केला, खालीवर केला, तरी पण काय होणार आहे की आपली मेथड चुकते, इन्स्ट्रुमेंट वापरण्याची मेथड करेक्ट नाही आहे, त्यामुळे एरर वाढेल. तर ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात घेतली तर आपण एरर मिनिमाइज करू शकतो. तिसरं म्हणजे रिमुव्हिंग पॅरालॅक्स. पॅरालॅक्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो की नाही, की ज्या ठिकाणून आपण ऑब्झर्व करतो त्या ठिकाणून आपल्याला पोझिशनमध्ये शिफ्ट झाल्यासारखं वाटतं. जसं या मेजरिंग सिलेंडरमध्ये मी पाणी भरलं आणि जर खालून ऑब्झर्व केलं, ओके, माझा डोळा खाली आणि सिलेंडरची पोझिशन वर आहे, तर काय होतं माहिती आहे का, की ही लेवल यायच्या आधीच मला ती भरलेली आहे असं वाटतं, म्हणजे ओव्हरफिल्ड झालेलं आहे ते असं वाटतं. मग मी पुढे ते भरणारच नाही ॲक्युरेट पोझिशनपर्यंत, ठीक आहे. जर हे वरून ऑब्झर्व केलं तर काय होतं आहे की जरी ते पूर्ण भरलेलं आहे तरी पण मला ते कमी भरल्यासारखं जाणवतं जर मी ते वरतून ऑब्झर्व केलं तर. तुम्ही हे घरी ट्राय करा. जस्ट तुम्ही एखाद्या ट्रान्सपरंट काचेच्या वस्तूमध्ये पाणी भरा आणि ते वर किंवा खाली पकडून बघा आणि तुम्हाला ते पोझिशनच्या एक पोझिशन जर मार्क केली तर त्याच्या खाली किंवा वर असं जाणवेल. हे कशामुळे होतं? पॅरालॅक्समुळे. म्हणून काय करायला पाहिजे की डोळा ह्याच्या पॅरलल धरला, ह्याच्या रेषेमध्ये धरला तर आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन मार्क करता येईल आणि त्याच्यामुळे ह्या लेवलमध्ये जे एरर्स येतात व्हॉल्यूममधले ते होणार नाही. याही सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वाईल टेकिंग मेजरमेंट्स इज टेकिंग मल्टिपल मेजरमेंट्स. म्हणजे काय की तुम्ही एखादी क्वांटिटी एकदाच मोजून सोडून दिली तर कदाचित सेकंड टाईम, थर्ड टाईम, फोर्थ टाईम ती जर मोजली आणि त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू जर तुम्ही घेतली तर काय होईल की त्याच्यामधले एरर्स कमी होईल, राईट. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त मेजरमेंट्स घेतले आणि आपण एन्श्योर केलं की बाबा हे इतकंच आहे किंवा ह्याच्यामध्ये आता काही चेंज होत नाही आहे, तर आपल्या एक्सपेरिमेंटमधले किंवा आपल्या कुठल्याही मेजरमेंटमध्ये एरर्स काय होतील? मिनिमाइज होतील. आता हे जे आहे ना की ह्याच्यावरती एरर्सचे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे किंवा त्याचे एस्टिमेशन कसे करायचे, पर्सेंटेज एरर कसे काढायचा, हे आपण डिस्कशन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तुम्ही आतापर्यंत हे जे काय शिकवलं ते तुम्हाला आवडलंच असेल तर तुम्ही नक्कीच सिको सिम्पलीला सबस्क्राईब आणि लाईक करा, शेअर करा आणि आता आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.